आपण बोललाय मूर्खपणामुळे जे इंटेन्शनली असतं ते इंटेन्शनली असतं, पण काही वेळेला काय असतं मूर्खपणा आपल्याला माहित नसतंय, सहज गडबडीत आपण एखादी क्लिक करतो आणि एखादा व्हिडिओ फॉरवर्ड होतो. याला काय म्हणणार? पाठवायचं नसतं, पाठवायची इच्छा नसती, जाणीवपूर्वक पाठवलेलं नसतं, पण मूर्खपणामुळे गडबडीत ही फाईल क्लोज करायच्या ऐवजी फाईल फॉरवर्ड होते, मूर्खपणा होतो. इथं इंटरनेटमध्ये किंवा सायबरमध्ये मूर्खपणाला झिरो स्कोप आहे. तुम्ही हा डिफेन्स घेऊ शकत नाही की माझ्याकडून चुकून झालं नाही, मी हे केलं किंवा मी हे केलं नाही म्हणू शकता का? एखादी फाईल समोरच्या व्हॉट्सअपला गेली, इन्स्टाला गेली तुमची किंवा तुमच्या अकाउंटवर अपलोड झाली, मी केलं नाही म्हणू शकता का? कारण तुमचे फुटप्रिंट, डिजिटल फुटप्रिंट म्हणतो आमच्या इन्व्हेस्टिगेटिंग लँग्वेज मध्ये, डिजिटल फुटप्रिंट म्हणतो. म्हणजे काय? एखादी फाईल त्या गुगलला किंवा IP ॲड्रेस किंवा जी सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी आहेत त्यांना तुमची फाईल काय आहे, त्यामध्ये काय लिहिलंय हे माहित नाही, पण त्याला फाईलचा नंबर, तो फाईल नंबर. तुम्ही काल स्विगीवरून एक पिझ्झा ऑर्डर केला, काल तुम्ही स्विगीवरून एक पिझ्झा ऑर्डर केला, हे तुमचे फुटप्रिंट आहे, ते 10 वर्षांनी सुद्धा मिळू शकतात. किंवा तुम्ही स्विगीवरून 210 रुपयाचा पिझ्झा ऑर्डर केला होता, किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पिक्चरची तिकीटं बुक केली, 10 वर्षांनी मिळू शकतं की नाही? तुम्ही इंटरनेटवरती व्हॉट्सअपवरती तुमच्या XYZ मित्राला ही फाईल पाठवली, 10 वर्षांनी जरी तुम्ही मोबाईल पाण्यात टाकला, मोबाईल डिस्ट्रॉय केला, तरी तुमचं जे व्हॉट्सअप अकाउंट आहे, इन्स्टा अकाउंट आहे, फेसबुक अकाउंट आहे, त्यामधून ते रिकवर होऊ शकते की नाही? याला म्हणायचं डिजिटल फुटप्रिंट. त्यामुळं सायबर वर्ल्डमध्ये मी हे केलं नाही म्हणायला स्कोप नाही. त्यामुळं मूर्खपणा किंवा चुकून सुद्धा ज्या गोष्टी प्रोहिबिटेड आहेत तिकडं जाऊच नका. आपला इंटरेस्ट जाऊ नको म्हटलं का नाही, तिकडं जाऊन अजून जाणार, तिकडं जाणून का जाऊ नका म्हणतात, बघायला जाणार. तिथं बोर्ड लिहिलेलं असतं इथं कचरा टाकू नये, आणि तिथंच खाली कचरा जडी, इथं लघवी करू नये अन्यथा दंड करण्यात येईल, इथं वाचत. म्हणजे आपल्याला काय आहे, सूचनांचं पालन न करण्याची, तिथं कचरा टाकून काय खूप समाधान मिळते असं नाही, पण शॉर्टकट असतो, जवळ लांब कचरा टाकायचा तिथे टाकायला आपली मानसिकता सायकोलॉजी. तर ह्या सायबरमध्ये तिला झिरो स्कोप आहे. तुम्ही तिथं कचरा टाकला ऑफेन्स झाला. तुम्ही एखादी फाईल डाउनलोड केली जी प्रोहिबिटेड आहे, डाउनलोड केली, ऑफेन्स झाला. जी धार्मिक तेढ करणारी एखादी कॉमेंट आहे त्याला तुम्ही लाईक केली, गुन्हा झाला. आता एवढा आम्हाला वेळ नाही की प्रत्येक याच्यावरती गुन्हा दाखल करा, पण ज्यावेळेस कधी वेळ येईल त्यावेळेस जे लाईक करणारे आहेत, नुसता अंका जरी वर केला तरी तिकडं लॉकअपमध्ये आहे. त्यामुळं आपण कशाला लाईक करतोय काळजीपूर्वक, वरचं स्पीच कुणी लिहिलं आहे, त्याच्यावर पूर्वीचे गुन्हे आहेत का ते बघा, नाहीतर आपण काय करतोय. आणि आजकाल धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट खूप फिरतायत. आता 3 महिन्यापूर्वी औरंगजेबचं किती चाललं होतं, आता काय आपण त्यावेळेस किती इमोशनल होतो, 3 महिन्यापूर्वी जाऊन विचारतो किती इमोशनल होतो. जाऊन औरंगजेबची कबर तोडत्यात का काय, मला बोलवलं तर मी पुढे असणार. काय झालं सांगा मला. आपण तेवढ्या पुरतं भावनिक होतो आणि काहीतरी कमेंट करून
बसतो किंवा एखाद्या आक्षेपार्ह कॉमेंटला लाईक करतो, ती जर निदर्शनास आली आमचे सायबर दूत प्रत्येक ग्रुपमध्ये आहे. आम्हाला इतर गोष्टीला वेळ नाही. ज्यावेळेस दंगल होईल किंवा काय होईल त्यावेळेस हे सगळेच चाळण लावली जाणार आणि हे सगळे जे लाईक करणारे कॉमेंट करणारे सगळ्यांच्यावर गुन्हे दाखल होणार. आणि एकदा गुन्हा दाखल झाला की करिअर झिरो. कोणतीही कंपनी आपल्याला जॉब देणार नाही. आतापर्यंत तुमच्या आई वडिलांनी जे शिकवलं 10वीपर्यंत इथंपर्यंत जो खर्च उचलला, तुमच्याकडून अपेक्षा ठेवल्या, त्या सगळ्या मातीत जात. आपली 3 महिन्यापूर्वीची जी भावना होती आज आहे का? नाही. कारण इंटरनेटवरचं राजकीय सगळं वातावरण थंड झालं. खबर आहे त्या ठिकाणीच आहे. एवढं वातावरण होतं, मग का बाबा निघाल नाही? एक राजकारणाचा भाग असतो. कृपा करून युवा पिढीने ह्यात वाहत जाऊ नये. तुम्ही तुमचं करिअर करा. कॉमेंट करणारे बघा, तुम्ही तुमच्या ग्रुपवर ठराविक एक 5-10% लोक असतात कॉमेंट करणारे, आणि काही लोक जाणीवपूर्वक कॉमेंट करतात. आपण त्याला लाईक करतो. त्यांचं काही करिअर नसतं, गुन्हा दाखल झाला तर झाला. डिस्पिरिटेड साहेब आपल्याकडून न कळत होतो. मी जसं सांगितलं, मूर्खपणामुळे आपल्याला भावनेच्या ओघात आपण लाईक करून जातो. कॉमेंट होय होय हा म्हणतोय तो बरोबर आहे, किंवा आपण काहीतरी वेगळी कॉमेंट करतोय. खबर उडायला पाहिजे, आज झालं गुन्हा झाला तेव्हा. कृपा करून ह्या खंड्यात ह्या ह्याच्यात येऊ नका. सायबर क्राईम करू नका. जे जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट आहेत, आज जे बर्निंग टॉपिक आहे तो हाच आहे की लोकांचं करिअर स्पॉइल होतं. एक गुन्हा दाखल झाला, आता नागपूरमध्ये दंगल झाली. दंगलीचे आरोपी वेगळे आणि दंगलीला प्रोत्साहन करणारे आरोपी वेगळे, जे कॉमेंट करणारे आहेत. असं आता सायबर क्राईम समोरची ऑडियन्स कशी आहे त्यानुसार आमचं लेक्चर ठरतं. आता सिनियर सिटीजनला मी आता जे सांगितलं ते सांगून उपयोग आहे का? तुम्हाला जे सांगितलं तुम्ही भावनिक होता. सिनियर सिटीजन भावनिक होतात का? ते विचार करतात. त्यांनी तुमच्यापेक्षा त्यांच्या आयुष्यात असे आता जे 3 महिन्यापूर्वी बर्निंग टॉपिक होता, आत्ता काही नाही, झिरो आहे, असे त्यांच्या आयुष्यात खूप येऊन गेले. तुमचं रक्त अजून आता नवीन आहे, गरम आहे. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की काही वेगळंच चालतं. तर समोरचे ऑडियन्स असतील तसं आमचं लेक्चर. समोर जर पगारदार नोकरी असतील तर त्यांच्यासाठी त्यांचं पैसे कसे वाचवायचे त्याविषयी लेक्चर असतं. समोर महिला असतील तर महिलांसाठी लेक्चर वेगळे, सायबरच, पण त्यात काय करू नये, काय करावं हे. तर सायबर क्राईम हा तुम्ही कितीही लपवून केला तरी तुमचे डिजिटल फुटप्रिंट आम्हाला मिळणार. मोबाईल टाका, नाहीतर मोबाईल फॅक्टरी रिसेट करा, काही करा. तर सायबर फ्रॉड, फसवणुकीचे गुन्हे जास्त सध्या समाजात चालतात. फसवणुकीचे गुन्हे कसं, आपल्याला एक मेसेज येतो की रात्री 9 वाजता तुमच्या घरातील लाईट कट होईल. उद्या रात्री 9:30 वाजता तुमच्या घरातील लाईट कट होईल. आता तुम्ही याच्यापूर्वी कधी विदाउट लाईट रात्र काढलेली आहे का? काढल्या का नाही काढल्या? वादळ होतं, पण आपण त्यावेळेस आपल्याला भीती, माझं लाईट गेल्यावर झोप कशी येईल, मोबाईलचे चार्जिंगचं काय होईल, सगळे आपण निगेटिव्ह विचार करतो आणि त्या मेसेजला बळी पडतो. आता मेसेज लक्षात घ्या, मेसेज मोबाईल आहेत सगळ्यांचे समोर, मोबाईल काढा, मेसेज काढा. फक्त मेसेजमध्ये समोर 2 अक्षरं असतात बघा. एक एस असते, पी असते. मेसेज जो सेंडर आहे त्याच्या पुढं आहे का? काय काय नसतात. मला ती 4 अक्षरं पाहिजे.
बँकेचा मेसेज एखादा आलाय का कुणाला? बँकेचा मेसेज काढा. जे तुम्ही आज सुद्धा जायची गरज नाही. यस म्हणजे काय? सर्व्हिस. यसचे सगळे. जी म्हणजे काय? यस जी. जी म्हणजे गव्हर्नमेंटने जे मेसेज दिलेले असतात ते. बाकी अजून जे तुमची सर्व्हिस प्रोव्हायडर आहे कंपनीचे जे मेसेज येतात त्याच्या पुढं पी आहे पा. तुमची ज्या कंपनीचं तुमचं सिम कार्ड आहे त्या कंपनीचा मेसेज आल्यावर त्याच्या पुढं काय आहे? पी आहे का? आणि काय आहे? 4 चौथं. तर मी ह्या टचमध्ये नसल्यामुळं तर ज्याच्या पुढं असा मेसेज जर प्रायव्हेटली आलाय का बँकेतून आलाय तर त्याच्यासमोर यस असणार, पी असणार. आणि तिसरं काय सांगितलं? गव्हर्नमेंटचा जर असेल तर गव्हर्नमेंटला तुमचा मेसेज ज्या गव्हर्नमेंटच्या ज्या वेबसाईट आहेत किंवा गव्हर्नमेंटचे जे आहेत त्यातून आला तर मेसेज फक्त जी येणार. आणि जर नसेल तर तो खाजगी SMS आहे समजायचा. खाजगी SMS त्याला रिस्पॉन्ड करायचा नाही. तुमच्या मित्रांनी तुम्हाला पाठवला वैयक्तिक मेसेज तर मी तुम्हाला सायबर फ्रॉडमधला एक सांगत होतो की रात्री 9:30ला मेसेज लाईट बंद झाला. आपण घाबरून जातो. अनावश्यक तुमचं बँक अकाउंट बंद होणार. बँक अकाउंट बंद झालं तर काय होणार आहे? काय होईल? दुसऱ्या दिवशी जाऊन ओपन करते. हा आपण साधा सरळ विचार करत नाही. घाबरून जातो. आपल्याला कसं आहे हे नाही मला आता लगेच चालू पाहिजे. लगेच चालू. आता 15 दिवस तुम्ही त्या बँक अकाउंट ओपन करत नाही किंवा बँकेत जात नाही किंवा ट्रान्झॅक्शन नसतं तरी पण आपण घाबरून जातो. कारण साहजिक माणसाचा साहजिक स्थायी स्वभाव आहे. सायकोलॉजी आहे. तुम्हाला घरात नाही एकदा फोन आलं आणि नुसता आई रडत्या एवढं जर कळालं. आई काहीच बोलत नाही रडत्या. ती आनंदात रडत्या किंवा दुःखात रडत्या काहीच माहित नाही. आपण काय करतो? कधी पॉझिटिव्ह विचार करतो का? नाही. इमॅजिन करा निगेटिव्ह विचार करणार घरात काही दुःखद घटना तर नाही झाली. माणूस आनंदात पण रडतो की नाही रडतो? निगेटिव्ह जेवढा जास्त निगेटिव्ह तेवढा विचार माणूस होतो. तर मेसेज आल्यावर 9:30ला तुमची लाईट बंद होणार. आपण खूप विचार लांब करतो आणि त्या नंबरला फोन करतो. समोरचा हिंदीत बोलतो. बघा MSCB लोक कुठले? तुम्हाला हिंदी बोलणारा कधी सापडलाय का? बाहेर गावात मराठी बोलणारे. तो हिंदी बोलत असतो आणि विशेष करून बिहारी हिंदी. आता कर्नाटकवाल्याची हिंदी आपल्याला कळते, मुंबईवाल्याची कळते, राजस्थानवाल्याची कळते, पंजाबवाल्याची वेगळी आहे, गुजरातवाल्याची हिंदी वेगळे, पश्चिम बंगालवाल्याची वेगळे, बिहारची वेगळी. समोरचा खास करून बिहारी हिंदी बोलतो. आणि तुम्ही एकदा का त्याला फोन केला की तो तुम्हाला फोन देत नाही. मग ते असं होईल कसं होईल कसं होईल. तुम्ही काय करता? ऍप डाउनलोड करायला लागतो. सायबर फ्रॉड हा 2च प्रकारे. सिंपल 2 ट्रिक्स लक्षात ठेवा. आता ऍप डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये तुमची माहिती बँक डिटेल्स भरले जातात. सायबर फ्रॉड जो गुन्हेगार आहे त्याचं लक्ष कुठं असतं? तुमच्या घरात किती सोनं आहे त्याच्यावर लक्ष असतं का? तुमच्या बँकेमध्ये किती कॅश आहे. आता तुमच्या वयाची मुलं जे 15, 16, 20 हजार रुपये महिन्याला कमवतात त्यांनी 10 लाख रुपये बँक अकाउंटला भरण्याची उदाहरण आहे. कशामुळं बोलतो नंतर मला आठवण करा. तर त्याचं लक्ष असतं तुमच्या बँक अकाउंटवर. आपण काय करतो? आपल्या सगळ्या गोष्टी शेअर करतो. सगळ्या गोष्टी शेअर करतो. आता काही काही तुमच्यावरती लागू पडेल नाही पडेल माहीत नाही. घरातले लोक सगळे लग्नाला जातात किंवा गोव्याला पिकनिकला गेले, महाबळेश्वरला गेले.
आय एम इन महाबळेश्वर विथ फॅमिली. चोराला नको नाही हा तुमच्या त्या ग्रुपला तुम्ही टाकता, स्टेटस ठेवता आय एम इन महाबळेश्वर विथ फॅमिली. त्याच्यात दुसरा अर्थ काय झाला? तुमच्या घरी कोणी स्वीकारला आमंत्रण चोरांनी. तिथून सुरुवात होते. आपण काय शेअर करायचं तिकडून आल्यानंतर करा ना. तिकडून महाबळेश्वर वरून परत आल्यानंतर करायला काय अडचण आहे का? तर सायबर फ्रॉड वाल्याचं लक्ष तुमच्या बँक अकाउंटवर असतं. आपण आता यामध्ये सांगा, मला सांगा 2-3 बँक अकाउंट वाले किती आहेत? एकच अकाउंट असणार आहे, त्यालाच फोन पे अटॅच आहे, त्यालाच क्रेडिट कार्ड आहे, त्यालाच डेबिट कार्ड आहे का नाही? क्रेडिट कार्ड किती जणांचं आहे जर हात वर करायला? एक. नाही ओपनली मी बोलणार नाही. म्हणजे क्रेडिट कार्ड मुलांच्या पैकी क्रेडिट कार्ड आहे का कोणाचं? 2-3. आता एक लक्षात घ्या, पुढे चालून तुमचं बँकेत अकाउंट होणार आहे का नाही होणार? तुम्ही जॉबला लागणार म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स किती जणांना माहिती आहे? आपण करा अपेक्षित आहे 100% लोकांना माहित असलं पाहिजे. आपल्याला माहित नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण जगासोबत चाललं पाहिजे. जग कुठं चाललंय, आपण कुठं चाललो. आज प्रत्येकाचा एम जो आहे तो पैसा आहे आणि पैसा हा मिळवताना धर्मशास्त्र नैतिकता सांगतं. जो काही पैसा मिळवाल तो नैतिकतेने मिळवा. म्हणजे काय? चोरी केल्यानंतर पैसा मिळतो का नाही? पण तो पैसा नैतिक आहे का? चोरी करता का? ह्यातलं किती जण चोरीचं समर्थन करतात? कुणीच. चोरीचं समर्थन किती जण करतात? कुणीच नाही. पैसा मात्र सगळ्यांना पाहिजे का नको आहे पैसा? तर सायबर क्राईम इथूनच सुरुवात. चोरी कसं आहे? चोरी करताना चोर आपलं स्किल वापरतो. आमच्याकडे इथं कार्पेंटर याच्यातले आहेत का कुणी? आमच्याकडे एक चोर आम्ही एक केला होता. त्याचं स्किल त्या कार्पेंटरीमध्ये होतं. तो खिडकी अलगत काढायचं, बाकीचे ना अर्धा तास लागायचं तर 5 मिनिटात खिडकी काढणार ना. त्याचं स्किल होतं, तो तिथं वापरत होता. त्याचं स्किल तिथं वापरलं त्यानं चोरी करताना वापरलं हे चुकीचं. आपला जो मूळ विषय आहे तिकडे सायबर फ्रॉड. त्यांचं सायबरचं ज्ञान आहे. ते काय करतात? लोकांना फसवण्यासाठी उपयोग करतात. सायबर क्राईम म्हणजे काय? सायबर क्राईम म्हणजे काय? कम्प्युटर आणि इंटरनेट यांचा वापर करून केलेलं क्राईम. आता आपला मोबाईल ही कम्प्युटर होईल का? कम्प्युटरच्या डेफिनेशन मध्ये येईल का मोबाईल? येईल किंवा नाही? हो किंवा नाही? कम्प्युटर मोबाईल हा आपला कम्प्युटर आहे. त्यामध्ये इंटरनेट वापरू शकतो का नाही? मोबाईलच्या गेल्या 20-25 वर्षांमधल्या डेव्हलपमेंट्स पहा. पहिल्यांदा फक्त बटनाचा मोबाईल होता. एवढा मोठा मोबाईल होता. मोटोरोला कंपनी होती. त्यावेळेस कदाचित यातल्या काही मुलांचा जन्मही झाला नसेल. मोटोरोला कंपनी होती. वायरलेस हेडसेट होतं ना, तेवढा मोठा मोबाईल होता आणि इनकमिंगला सुद्धा पैसे लागायचे. आता इनकमिंग काय? फ्री आहे. टेक्नॉलॉजी वाढत. तर चोराचं लक्ष तुमच्या बँक अकाउंटवर असतं. क्रेडिट कार्डवर बोलतो 2 मिनिटं. क्रेडिट कार्ड याचा अर्थ काय? तुमची लायकी नसताना खर्च करायला देणे. गरज नाही तरी लोक क्रेडिट कार्ड घेतात. फुकट मिळतो. क्रेडिट कार्ड तुम्हाला पॉईंट्स मिळणार, हे मिळणार, ते मिळणार. पण क्रेडिट कार्ड याचा अर्थ काय? तुमच्या संमतीशिवाय कुणीतरी त्याचे
शॉपिंग करू शकतं. किती लाख रुपयापर्यंत. एटीएम कार्ड किती जणांचं आहे? सगळ्यांचंच आहे. सगळ्यांचं नाही. एटीएम अकाउंट तर आहे का नाही? अकाउंट काढून घ्यायला पाहिजे. तर क्रेडिट कार्ड माझं तर वैयक्तिक मत आहे व्यापारी सोडून कुणी घेऊच नाही. कारण जे काही फ्रॉड झाले क्रेडिट कार्ड झालं. आणि दुसरं मी कुणाच्याही विरोधात नाही, पण बँकेत कधी खातं उघडताना किंवा तुम्ही डिपॉझिट ठेवताना, पावती करताना, फिक्स डिपॉझिट करताना ऑनलाईन कधीही करू नका. काही बँका आहेत जे तरी तुम्ही ऑफलाईन केली तरी त्या बँकेच्या मर्जीवर ऑफलाईनची ऑनलाईन होते. ऑनलाईन याचा अर्थ काय? कुठूनही बसून तुम्ही तोडू शकता. तुम्ही सांगली, कोल्हापूर, पुणे सोडून कुठं जाणार आहे का? तुम्हाला एवढी गरज पडणार आहे का? कशाला ऑनलाईन पाहिजे? ऑफलाईन ठेवा. ऑफलाईन हे जे ठराविक बँकांची नावं सांगणार आहे त्यांची पॉलिसी अशी आहे की तुम्ही जरी ऑफलाईन एफडी केली, ऑफलाईन म्हणजे काय? इंटरनेट सोडून तुम्ही फिजिकली जाऊनच सोडायला पाहिजे. त्या बँकेच्या इच्छेवर आहे ती ऑफलाईन मधून ऑनलाईन कन्वर्ट करायची. अशा बँका कोणकोणत्या आहेत? HDFC, कोटक, ICICI, ज्या प्रायव्हेट बँका आहेत ना, राष्ट्रीयकृत जुन्या सोडून त्यांच्या मर्जीवर आहे, तुमच्या मर्जीवर नाही. तुम्ही बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक यामध्ये जर ऑफलाईन एफडी केली तर तुमच्या मर्जीशिवाय ऑनलाईन होत नाही. परंतु कोटक महिंद्रा असेल, HDFC असेल, ICICI असेल, अजून बऱ्याच बँका आहेत ज्या प्रायव्हेट आहेत, ॲक्सिस आहे, ह्या बँकामध्ये तुम्ही जरी ऑफलाईन एफडी केली तरी ते बँकेच्या मॅनेजरच्या इच्छेवर ऑनलाईन होऊ शकते. आमच्याकडे एक आता केस आली, KYC द्या म्हणून सांगितलं, नाहीतर तुमचं बँक अकाउंट बंद होईल. आता बँक अकाउंट बंद झालं तर काय होणार आहे? काय होणार आहे? तुमची एवढी क्रेडिट नाही का 15 दिवस दुसऱ्याच्या भरोशावर जीवन जगण्याची, पण एवढी क्रेडिट नाही का कोण उसने पैसे देईल. आपण लगेच ऑनलाईन करायला जातो. तर KYC बंद अकाउंट बंद पडलं तर पडलं, काय फरक पडणार आहे? आपण सायबर फ्रॉडस्टून मगाशी मी सांगितलं की गुन्हेगार आपल्या स्वभावाचा दोन प्रकारे फायदा घेतात. दोनच प्रकार आहेत. एक, भीती घालून तुमची लाईट बंद होईल, तुमची बँक अकाउंट बंद होईल, तुम्हाला अरेस्ट होईल, किंवा अन्य प्रकारे तुम्हाला भीती घालतात. असं होईल, तसं होईल, तसं होईल, तसं होईल, तसं. काही घाबरून जाण्याचं कारण नाही. डिजिटल अरेस्ट नावाचं एक नवीन सुरू झालंय. इथनं हलायचं नाही, आम्ही तुम्हाला अरेस्ट केली आहे, डिजिटल अरेस्ट केली आहे. ते तुमच्यापर्यंत येत नाही. ते ज्याच्या अकाउंटला 10 लाखाच्या वर आहेत त्यांनाच होते ते डिजिटल अरेस्ट. पण तुम्हाला माहित पाहिजे, का माहित पाहिजे? लोक तुमच्याकडे, शहाणी लोक, सुशिक्षित मुलगा, जरा टेक्नॉलॉजीशी तोंड ओळख असलेला मुलगा म्हणून गावातले तुमच्याकडे बघतात की नाही? नाही, माठ्या गावात ववाळून टाकलेला अशी ओळख आहे आपली. हा, प्रत्येकाची ज्याची त्याची ओळख असते, ज्याची त्याला माहित असतं माझी ओळख काय आहे. तर तुमची ओळख गावामध्ये सांगलीत जातोय, जरा मॉडर्न मुलगा आहे, तर डिजिटल अरेस्ट नावाचा प्रकार कायद्यात नाही. ते काय करतात? तुम्हाला सांगतात तुम्ही इथनं हलायचं नाही, आणि तुमची इन्क्वायरी होईपर्यंत इथनं हलायचं नाही, बसून राहायचं, नाहीतर तुम्हाला काय होईल, असं होईल, तसं होईल, तुमचा पासपोर्ट जप्त होईल, तुम्हाला अरेस्ट होईल, पोलीस हप्ता येतील. बकवास. डिजिटल अरेस्ट नावाचा कायद्यात प्रकार नाही. MSCBतनं फोन आला किंवा मेसेज आला, लाईट बंद होईल, ठीक आहे, उद्या सकाळी येतो, पैसे भरतो, KYC अपडेट उद्या येऊन बँकेत करतो, उद्या बँक अकाउंट बंद. डिजिटल अरेस्ट पोलीस स्टेशनला मी स्वतः येतो. तुम्ही जर चोरी केली नसेल, आता आम्ही सुद्धा व्हेरीफाय करताना एकदा लाईट, मगाशी मी म्हटलं मूर्खपणा,
एक मूर्खपणा किती वेळा होतो? एकदा. 10 वेळा केलं तर 10 वेळेला जर लाईक केला असेल तर काय होणार आहे? तो मूर्खपणा बनणार का? मूर्खपणा माफ करतो का नाही आपण? इंटेन्शनली जी गोष्ट केलेली नाही, जाता जाता लाट लागली, आपण काय करतो? चल ठीक आहे सॉरी म्हटलं तर सोडून देतो. तसं आम्ही मूर्खपणा माफ करतो, कारण माहित नाही काय करणार. 10 वेळेला तीच गोष्ट झाली असेल तर. त्यामुळं पोलीस अरेस्ट करतील ही भीती बाळगून पोलीस स्टेशनलाच जायचं नाही. हे ना, येऊन सरळ सांगा काय होत असेल. तर आणखीन एक भीती घातली जाते बदनामी करण्याची. त्यामध्ये 2 प्रकार आहेत. सेक्सटॉर्शन, जे तुमच्या वयाच्या मुलांच्या मध्ये जो गुन्हा कॉमन आहे, किंवा 65-70 वर्षाच्या पुढच्या म्हाताऱ्यामध्ये तो गुन्हा होतो, मध्ये आधी होत नाही. काय करतं? व्हॉट्सअपमध्ये, फेसबुकमध्ये एक फ्रेंड रिक्वेस्ट आहे, डीपीला सुंदर मॉडेलचा फोटो असतो, आपल्याकडून काही चूक नाही झाली. आणि तुम्हाला जसं पोलीस स्टेशनला बोलावर काय चूक केली फ्लॅशबॅक मध्ये जातो लगे. तर माणूस घाबरतो बदनामी, त्याचाच फायदा मग धमकी द्यायची, तुझं फोटो व्हायरल करेल, याला व्हायरल करेल, धमकी किंवा प्रलोभन. प्रलोभन कशाचं? लॉटरी लागली, तुमचा नंबर लकी नंबर आहे, तुझा चेहरा लय गोंडस आहे, तुझं नाव लय भारी आहे, तुमचा मोबाईल नंबर लकी आहे. प्रत्येकाला असं वाटत असतं की मी ह्या परमेश्वरांनी घडवलेल्या दुनियेत मी काहीतरी स्पेशल आहे, मी काहीतरी वेगळा आहे, असं प्रत्येकाला वाटतंय की नाही? मला सुद्धा वाटतंय. नाही सगळे असं कुणाला वाटत नाही? हात वर करा. सगळ्या. तर जर कोणी तुम्हाला सांगितलं तुम्हाला 10 लाख रुपयाची लॉटरी लागली, त्यासाठी कसं आहे, सुरुवातीला रजिस्ट्रेशन म्हणून 200 भरा, मग ह्याचे 500 भरा, मग ह्याचे 1000 भरा. ती लॉटरी तुम्ही गळ टाकत बसणार, गळाला मासा लागला, ती लॉटरी तुमची 10 लाखाची लागत नाही, त्याची 10 लाखाची लागते. कोण कुणाला फुकट काही देत नाही. आता काही पॉइंट्स आहेत त्याच्यात भरलेले, तुमचे यंगस्टर आहेत ना, पॉइंट्सच्या नादात बोलतात. कोण कुणाला काही फुकट देत नाही, तुमच्या डाटामध्ये इंटरेस्ट असतो. पॉइंट मिळवण्याच्या नादात मग तो गेम असू दे किंवा काही असू दे. आता मला एक सांगा, ड्रीम 11 किती जण खेळतात? नाही हातवर करणार, सगळेच करतात. किती जणांना पैसे मिळाले सांगा मला? खेळणारे किती आहे? सगळे. पैसे मिळाले किती जणांना? आज एखादी जाहिरात करायची म्हटलं, फुकट होते का जाहिरात? ड्रीम 11ची कुठेही यूट्यूब काढा, फेसबुक काढा, किंवा अन्य कोणतेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म काढा, जाहिरात येते का नाही? जाहिरात येते. जाहिरात करायला पैसे लागतात. हे पैसे कुठून काढणार तेव्हा? सिंपल आहे का नाही? जाहिरातीचे पैसे, मी काहीतरी डोकं लावलंय, मला पैसे पाहिजे का नाही? ते पैसे कुठलं काढणार? तर जुगार हा जुगारच असतो. एक जण जिंकतो, तोही क्वचित जिंकतो, आणि बाकी सगळे अर्थात कॅल्क्युलेशन जर केलं. लॉटरी, तुम्हाला लॉटरी लागली, लॉटरी कितीची असते? 5 कोटीची. किंमत किती असते तिकिटाची? 500. कधी होणार? किती जणांचं 500-500 गोळा करून एकाला कुणाला तर मिळणार, आणि त्यात जे मिळालंय परत तुमच्यापर्यंत आहे तसं येईल, नो गॅरंटी. त्यामुळं फुकटचं काही घेण्याच्या नादाला लागू नका. सिंपल सोल्युशन आहे. फुकटचं कोण तुम्हाला मी मागितलं तर काय देता तुम्ही? खिशात 100 रुपये असेल तर 1 रुपया दे, आणि ते काय? त्याच्यावर मी उपकार करतोय, दानधर्म करतोय, लय क्यू आली तरच देणार.
लॉटरी बिटरी बकवास, तर हे प्रलोभन असतं तुम्हाला ट्रॅपमध्ये अडकवायचं. त्यामुळं प्रलोभनाला बळी पडू नका. टास्क दिलं जातं सोशल टास्क, झाडं लावा झाडं लावा, सरकार एवढं म्हणतं पण झाडं लावलंच नाही आणि तुम्हाला ऑफर येते की तुम्ही 100 झाडं लावा तुम्हाला 30,000 रुपये मिळतील. त्यासाठी अगोदर 3,000 भरा, रजिस्ट्रेशन करा, नादाला लागू नका. सगळं बघतो कोण कुणाला फुकट ठोकळ पैसे देत नाही सगळं. आणि हे आजकाल इंटरनेटच्या माध्यमातून समोरची व्यक्ती कोण आहे कळत नाही. तो बिहारमध्ये बसलेला असतो. जामतारा किती जणांना माहिती आहे? जामतारा 1 2 3 जामतारा वेब सिरीज आहे, सायबर फ्रॉड वरती सगळी आहे. अवश्य सर्वांनी वाचली, पहा, ऑब्झर्व करा सायबर फ्रॉड कसा असतो. आणि अब्दुल मन्नारचं डिजिटल फुटप्रिंटचं काय, तिथपर्यंत जाऊन आलोय, त्या गावापर्यंत आलो. त्या गावाचीच भौगोलिक परिस्थिती अशी आहे की पोलीस यायच्या अगोदर किमान 1 तास करतात. ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही गावं आहेत, जामतारा वगैरे, ठराविक गावं प्रसिद्ध आहे. भरतपूर जिल्हा आहे राजस्थान मध्ये. मगाशी मी जे सांगितलं ना 12 वर्षाच्या मुलाचं इतकं गाव स्पेसिफिक काहीतरी टोला गावाचं नाव विसरलं, तर त्या गावातली लोक हेच करतात. जामतारा हेच करतात. गावात त्यांनी 10 किलोमीटर पर्यंत एकही झाड ठेवले नाही. कसे पोलीस गेले, शेती करत नाही, काही नाही, झाड ठेवत नाही. म्हणजे त्यांनी त्यांच्या विजन क्लिअर ठेवल्या 10 किलोमीटर पर्यंत. तुम्ही 10 किलोमीटर चालत जायला किती वेळ लागणार आहे? 1 तास लागेल का? पोलीस येणार आहे की त्यांना 1 तास अगोदर कळतं. रस्त्याने ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही गावं आहेत त्यांनी बाहेर पगारी लोक ठेवले. जे 2 कोटी रुपये मिळवतोय त्याला 500 रुपये पगार देऊन फक्त पोलीस स्टेशनच्या बाहेर बसून राहायचं. बाहेरचे पोलीस आले की सांगायचं. तर डिजिटल फुटप्रिंट आहे, सगळं आहे. बाहेरच्या राज्यात असल्यामुळं आपल्या बऱ्याच ठिकाणी रेड पण झाल्या, मास रेड झाल्या आणि परत दुसरे सुरू. त्यामुळे आजकाल कसं आहे, आपण राहायचं. शेअर मार्केटचं एक लय जोरात चालू, क्रिप्टो करन्सी जोरात चालू. क्रिप्टो करन्सी बिटकॉइन किती जणांना माहिती आहे? मृगजळ किती जणांना माहिती आहे? मृगजळ कन्सेप्ट काय माहिती आहे? 8वी 9वी 10वीला मृगजळ वाळवंटात पाणी दिसतं का नाही? जवळ गेल्यावर असतं का पाणी? ते क्रिप्टो करन्सी आभासी चलन. आपल्याला वाटतं फक्त आहे, प्रत्यक्षात आहे का? 100 रुपयाची नोट, 100 रुपयाची नोट करन्सी आहे का नाही? फिजिकली देऊ शकतो. क्रिप्टो करन्सीचं क्रिप्टो करन्सी मला वाटतं 15 वर्षापूर्वी गेमवर एक बिटकॉइन मिळायचं. गेम खेळल्यानंतर मुलांना. आता 1 बिटकॉइनची किंमत किती आहे? किती आहे? 80 लाखाच्या पुढे आहे. तुम्ही त्याचा पासवर्ड विसरला, संपले, गेले पैसे. त्यामुळे याच्या नादाला लागू नका. शेअर मार्केटच्या ऑनलाईन नाही. तुम्हाला जर शेअर मार्केटमध्ये इंटरेस्ट असेल, स्वतः ट्रेडिंग करा. दुसऱ्याच्या भरोश्यावर लग्न करू नका. स्वतः जे काय होईल ते स्वतः. लॉस होईल, प्रॉफिट होईल. माझं तर मत या नादाला लागू नका. ट्रेडिंगच्या नादाला लागू नका. माणूस का फसतो? लवकर श्रीमंत व्हायचं, लवकर श्रीमंत व्हायचं. श्रीमंत होऊन काय करणार? बेसिक गरजा. बेसिक गरजा आपली काय आहे? 1.5 भाकरी, 2 भाकरी किंवा 3 चपाती, 4 चपाती, सकाळी 4, संध्याकाळी 4. हिच्या कुणाची 2 आहे, कुणाची 4. एखादा पैलवान असेल तर 10.
याच्या पलीकडे आहे का? झोपायला काय पाहिजे? झोपायला काय पाहिजे? जर जोरात बोला, ऐकू येईना मला. झोपायला काय पाहिजे? झोपायला झोप येणे आवश्यक आहे, गाणी नाही. झोप आल्यावर कुठेही शेतात झाडाखाली झोपता का नाही मातीत? हा, गादीची गरज नाही. त्याचं उदाहरण सांगतो. 25,000 खर्च करून एक मोठी जाहिरात तिची गादी घेतली. आता जे हे होणार मेमरी नाही, हे आहे ते आहे की वापरली 2 महिने पाठ दुखायला. आजकाल जगत जाहिरातीच आहे. झोप येण्यासाठी गादीची गरज नाही, झोपेची गरज आहे. आपली गरज किती आहे? अन्न, वस्त्र, निवारा. आपण काय? कार पाहिजे. कार कशी पाहिजे? बुलेट प्रूफ पाहिजे. मला पण गोळा घालायला लागले. 4 चाकी मारुती तेवढंच प्लेजर देते आणि फॉर्च्युनर तेच, फक्त काय दिखाव. त्यासाठी काय करते? त्यासाठी माणूस काय करतो हे विचार. तर गरजा मर्यादित ठेवा. गरजा मर्यादित ठेवा. पुण्यामध्ये आता मी बघितलं, आयुष्य सगळं ते 2 BHKचा हप्ते फेडण्यात जात. इंजिनिअरिंग पास होतोय, बायको इंजिनियर, हा इंजिनियर, पण दोघांचा पगार कुठे जातोय? त्या फ्लॅटचे हप्ते भागवण्यात. माझं तर मत आहे याच्यापेक्षा तुम्ही बरे. का? आई वडिलांच्या जवळ आहे. पगार कमी असला तरी काय झालं? आई वडिलांच्या जवळ आहे. महत्वाचं ते सुख आहे. तिथं काय? टेन्शन. पुण्यात काय? टेन्शन. हप्ता नाही झाला, भरला गेला तर मग काय करणार? मग तो ह्याच्या संग भांड, सासऱ्या संग भांड, वडिला संग भांड. ऐक नाही गावात उदाहरण. तर बेसिक आहे ते आपलं चांगलं. सायबरच्या नादाला लागू नका. सायबर फ्रॉड प्रत्येक गोष्टीत विचार करून मी आता शेवटच्या टप्प्यात आलोय. सायबर मध्ये तुम्हाला प्रोटेक्ट काय करायचं आहे? तुमचा बँक अकाउंट. तुम्हाला काय प्रोटेक्ट करायचं आहे? तुमचा बँक अकाउंट. मग तुमच्या बँक अकाउंट तर पूर्वी काय होतं? तुम्हाला जर बँकेत जाऊन पैसे काढायचे झालं, आधी सिस्टम आहे, स्लिप भरून दिली, पैसे मिळतात की नाही? पूर्वी इंटरनेट नव्हतं, त्यावेळेस कसं आहे, फक्त स्लिपवर पैसे निघायचे. चेक आणि स्लिप. तुम्ही चेक भरून दिला, स्लिप भरून दिली, त्यावर तुमची सही नसेल तर होईल का कॅश? तिथं ओळख तुमची, तुम्ही नाही, तुमची सही आहे. स्लिप घेऊन कुणीही पैसे काढू शकतो. त्यानंतर काय आलं? एटीएम आलं. एटीएम मध्ये तुमची ओळख काय? पिन आणि कार्ड. तुम्ही जाऊन पिन कार्ड घातलं किंवा त्या मशीन सवळ जाऊन उभा राहिले, हे माझे तुझ्या बँकेमध्ये अकाउंट आहे, मला 2,000 रुपये पाहिजे, देते का? ते कॅशियर देईल का? नाही. पण तुम्ही स्लिप भरून दिल्यावर एक अक्षर सुद्धा बोलायची गरज नाही. त्याच्यावर OTP आणा. मग तुमचं जर बँकेशी मोबाईल कनेक्ट असेल तर त्यामध्ये इतर धंदे बंद करा. गेम खेळ, ऑफलाईन गेम ठीक आहे, ऑनलाईन गेम नाही खेळायची कधीच. मोबाईल ऑनलाईन गेम कधीच खेळायची नाही मोबाईलवर. कारण तुमचा कोणता ॲप तुमचा डाटा चोरी करेल तुम्हाला कळतही नाही. आणि समोरच्या फ्रॉडस्टरचं इंटरेस्ट तुमच्या डाटामध्ये. तुमचा अकाउंट नंबर आणि मोबाईल नंबर मिळाला, तुमचं व्हॉट्सअप, मोबाईल नंबर, पिन, पासवर्ड हे खूप महत्वाचे आहे. तुमचं मोबाईल हॅक होतं म्हणजे मोबाईल हॅक होत नाही, तुमचे जे ॲप आहे ते क्लोन होतात किंवा त्याचा ॲक्सेस दुसऱ्याकडे जातो. व्हॉट्सअपचा ॲक्सेस 2 स्टेप व्हेरिफिकेशन किती जणांना माहिती आहे? नाही. व्हॉट्सअप सगळे वापरतात. 2 स्टेप व्हेरिफिकेशन करून मी आलो. पुढच्या वेळेला आता मला जायची गडबड आहे.
पुढच्या वेळेला आपण बोलू टू स्टेप व्हेरिफिकेशन काय करायचं. तर तुमचं बँक अकाउंट सिक्युअर करा. कुणालाही तो मोबाईल नंबर, आता तुम्ही पाहिला असेल पेट्रोल पंपावरती, कुठच्या दुकानात, कुठच्या चौकात चिठ्ठ्या घेऊन उभं राहतात, लकी कुपन. ते प्रिंट करायला किती 50 रुपये तर लागतील, 20 रुपये तर लागतील. कुपन प्रिंट करायला 20 रुपये तर लागतील का नाही? तुमच्यासारखी मुलं हायर करतात ते 500-1000 रुपये दिवसाला देऊन. मला जर कोणी सांगितलं की 100 कुपन वाट, मी तुला 1000 रुपये देतो, तुमचा डाटा तेवढा मला आणून दे. त्यामध्ये काय घेतात? नाव, मेल ID आणि मोबाईल नंबर. कोण का करत असेल? तुम्हाला 1000 रुपये दिले, प्रिंटिंगचे पैसे आहे, परत त्याला गिफ्ट द्यायला पाहिजे. इंटरेस्ट कशात असतो? डाटामध्ये. त्यामुळे हा डाटा कुणालाही प्रोव्हाइड करू नका. महत्वाचं, कोणतंही अननोन ॲप याच्या पुढं APK लिहिलंय, डाउनलोड करू नका. तुमचा मोबाईल करणं मेसेज दनादन जात राहा. व्हॉट्सअप तुमचं ॲप आहे. सर्वात महत्वाचं स्क्रीन शेअरिंग आणि टीम व्ह्यूअर हे 2 ॲप आहेत. असे अनेक ॲप आहेत की ज्याच्यामुळं काय होतंय? स्क्रीन शेअरिंग नावच त्याचं आहे. तुमची स्क्रीन समोरच्याला दिसते. तुम्ही काय पासवर्ड टाकता, तुम्ही काय पिन टाकता, दिसतंय. ऑलरेडी तुमचा अकाउंट नंबर तुम्हीच त्या कार्डच्या ह्याच्या नादात दिलेला असतो. तुमच्या मोबाईलवरती ते स्क्रीन शेअरिंग ॲप काही भूल तापा देऊन डाउनलोड करायला लावतो. कोणकोणते आहेत? टीम व्ह्यूअर आणि एनीडेस्क. हे 2 स्क्रीन शेअरिंग. तुमची स्क्रीन समोरच्याला दिसते, तुम्ही काय करता. हे ॲप बनवले कशासाठी? तर इथं ITI मध्ये जर एखाद्या पीसीला किंवा लॅपटॉपला प्रॉब्लेम आहे, सॉफ्टवेअर रिलेटेड प्रॉब्लेम आहे, तर मी जर समजा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, तर मी काय करणार? मी पुण्यात आहे, तर पुण्यात बसून तुमचा मोबाईल दुरुस्त करणार, लॅपटॉप किंवा कम्प्युटर दुरुस्त करणार. त्यासाठी काय? हा टीम व्ह्यूअर किंवा एनीडेस्क हा ॲप आहे. इकडून तिकडं जोपर्यंत तुम्ही पासवर्ड देत नाही, डाउनलोड होत नाही, हे होत नाही. आणि इकडं तुम्ही काय करता, तिथं काय येत आहे आपल्याला त्यातलं काही कळत नाही. सॉफ्टवेअर इंजिनियरला काय प्रॉब्लेम आहे कळतोय, तो ते दुरुस्त करून देतो तिथं बसून. ह्यासाठी आहे. पण तुम्ही काय करता, तुम्ही त्या प्रॉडेस्टरच्या झाशात येऊन जर ते ॲप डाउनलोड केलं तर काय होणार आहे? तुम्ही काय करता? तुम्ही आता व्हॉट्सअप ओपन केलं, व्हॉट्सअपमध्ये मैत्रिणीचं अकाउंट ओपन केलं, त्याला हाय म्हटले, पुन्हा परत आले, पुन्हा दुसऱ्या ग्रुपमध्ये गेले, तिथले कोणते कोणते व्हिडिओ पाहिले, ते सगळं तिथं बसून दिसतं. मग तुम्ही जर समजा फोनपे ओपन केला, फोनपे ओपन करण्यासाठी काय पासवर्ड टाकला, पिन काय टाकली, नंतर ते दिसणार की नाही समोर? झालं, तुमच्या अकाउंटचा ॲक्सेस केला. तर हे 2 ॲप डाउनलोड करायचे नाही. आपल्या बँक डिटेल, ईमेल ID कुणालाही द्यायचं नाही. आता शेवटचं, सायबरवरती खूप बोलायसारखं आहे. जी वय आहे, स्वतःचं कॅरेक्टर जपण्याचं. तुमची आताच ओळख होणार आहे. आताच ओळख मी मगाशी म्हटलं काय, गावावरून ओवाळून टाकलेला आहे, दाबला आहे, पाया गेलेला आहे, उडान टप्पू आहे, मुलगा सज्जन आहे, सज्जन आहे, हुशार आहे, भूतपूर्व आहे, हेच वय. तर ह्या वयामध्येच व्यसन लागतात किंवा आपल्याला अजून जगाचं नॉलेज नसतं किंवा परिणामाची जाणीव नसते. आपल्याकडून एखादा गुन्हा होऊ शकतो. सांभाळून राहा. जे आपल्या गोष्टी हातामध्ये आहेत, व्यसनं ह्याच वयात लागू शकतात. आत्ताच मनाची ठाम हे करा, दारू पिणार नाही, गांजा पिणार नाही, सिगरेट ओढणार नाही,
सुरुवात ही लहानावरून होते. सुरुवात ही अगदी काय होते की मित्राच्या या वाक्याने होते. काय होते एवढे डेअरिंग नाही का, पण नंतर नंतर काय होते तो पूर्ण वाया जातो. आणि काही नशा अशा आहेत पूर्ण आयुष्यातून उठवतात. नशा कशाला म्हणतात, व्यसन कशाला म्हणतात? नशा पहिला व्यसनवर बोलू. व्यसन कशाला म्हणतात? व्यसन म्हणजे काय? जी गोष्ट मला माहिती आहे वाईट आहे, मी सोडायची इच्छा करतोय, करायची नाही म्हणतोय, तरी पण माझा मनावर माझ्या कंट्रोल नसतो, तरी ती गोष्ट मी करतो. ते ज्या गोष्टीचं इंट्युशन लहान मेंदू सारखे आठवण करून देतो. आज एक पेग मारेल, आज सिगरेट पेज बकवास. तर दारू, गांजा किंवा जे ड्रग्स आयटम आहेत यामध्ये लोकांचे ज्यांनी गांजा नशेच्या आहारी गेले त्यांचं आयुष्य खराब झालं. 2 मिनिटाची मजा असते तर आयुष्यभर सजा होतो. एक शिक्का बसतो आपल्या नावावर. दारू पिताय जो तुमची प्रसिद्धी कोण करतं? ज्यांनी तुम्हाला पहिल्यांदा आग्रह केलेला असतो तो वय आमच्या आतापर्यंत 10 वेळेला ह्या बारला बसला सांगणारा कोण असतोय? दारू पिणं ही वाईटच आहे. नशातून त्याच्यापेक्षा जे गांजा, एमडी किंवा गुटखाबोली या नशेमुळे लोकांचे आणि हे गुन्हेगारांचं काम आहे. तुमच्यासारख्या मुलांचं काम आहे. आपल्या आई वडिलांनी काय संस्कार केलेत आपल्यावर? डोळ्यासमोर आईनं आणि वडिलांनी तुमच्यासाठी जे त्याग केलंय ते डोळ्यासमोर आला. जर तुम्ही मित्र ऑफर करत असेल तर त्याला सांगा सॉरी, आणि त्या मित्राची अक्षरशः मैत्री तोड. नको असे मित्र जे आपल्याला वाईट संगतीला नाही, आयुष्य खराब होतं. इथं कसं आहे, सायबरमध्ये एक चूक तुम्हाला परत रिव्हर्स आहे, पण व्यसनात अडकला की रिव्हर्स नाही. जे मृत्यूदर आहे त्यामध्ये 50% जास्त पुरुष व्यसनामुळे मेले झाले आणि 25% हार्ट अटॅकने गेले. स्वतःकडे लक्ष देत नाही. हार्ट अटॅकने मारणाऱ्या 40-45 नंतर. पण व्यसनात 22 वर्षाचा मुलगा किडनी खराब होऊन मरतो. तुम्ही किती दारू प्यायला कधी शिकला असेल, किती दारू पिलो? निश्चितच दारू पिली किडनीवर परिणाम होणार. तंबाखू खाल्ली कॅन्सर होणार. कॅन्सरवाल्यांचे हाल आपण डोळ्यासमोर बघतोय की नाही? लाचार, किती लाचार जीवन होतं. ते नको असेल तर व्यसनांना नो म्हणा. नो म्हणा. चुका होतात. रिव्हर्स आत्ताच तुमचे हे वय आहे, रिव्हर्स या परत या आई वडिलांसाठी, स्वतःच्या आई वडिलांसाठी त्यातनं बाहेर पडा. ओके, सिरियस झाले सगळे? गरज पण आहे सिरियस होण्याची. कारण व्यसन ही गोष्टच अशी आहे, दारू म्हणा, तंबाखू म्हणा, ड्रग्स म्हणा, ही गोष्टच अशी आहे की जी तुम्हाला आयुष्यातून उठवते. तर नवीन कायद्याविषयी 2 मिनिटं बोलतो. पूर्वी IPC होता, संहिता झालं. त्यानंतर CRPC होता, फौजदारी प्रक्रिया संहिता. त्याचं नवीन नाव आहे BNSS. आणि पुरावा कायदा होता, त्याचं नवीन नाव आहे साक्षरता. आहे तेच आहे, फक्त जे काही थोडाफार फरक झालाय त्यामध्ये पूर्वी गुन्हेगाराला फायदा व्हायचा. आता गुन्हेगाराचा तो फायदा गुन्हेगाराच्या परस्पर ट्रायल संपपरीक्षा घेण्याचा अधिकार कोर्टाला मिळाला. गुन्हेगार कोर्टात हजर सुद्धा नसताना सुद्धा शिक्षा होऊ शकते. तर नवीन कायद्याविषयी बोलायचं झालं तर हे IT ॲक्टमध्ये तुम्ही एखाद्या मुलीला वारंवार मेसेज करताय, तिची इच्छा नसताना हाय जरी म्हटलं वारंवार, तरी तो तिचा पाठलाग करणे ह्या व्याख्यात येतं. आणि 354 जुना आणि आता 78 BNS सेक्शन 78 प्रमाणे
अपराध आहे. नुसता एखाद्या मुलीला व्हॉट्सअपला हाय म्हटलं 3 वर्षाची शिक्षा. वारंवार तिची इच्छा नाही, तुम्ही तिला वारंवार हाय कशी आहे, कारण आता तुम्हाला तुमचं वैयक्तिक जीवन जगण्याचा अधिकार आहे. किंवा एखादा आमच्यासारखा येतोय, जाता येता गाल ओढतोय जातोय, तुम्हाला आवडलं का? जाता येता डोक्यात टपली मारतोय जातोय, केस ओढतोय जातोय. त्या मुलीला हाय म्हणणं असंच. तिला जर आवडत नसेल तर तक्रार केली तर 3 वर्ष शिक्षा आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळं आणि फिजिकली पाठलाग तर आहे, तिच्यावर टांट करणे, काय आज भडक कलर घातलाय, कुणाला बोलताय तिला कळतंय तुम्ही कुणाला बोलताय, भडक कलर घातलाय, आज रेड आहे अशी कॉमेंट. हे सुद्धा अंतिम शेरेबाजीमध्ये येतं. हा सुद्धा अपराध आहे. जर ती मुलगी 18 वर्षाच्या आतील असेल तर मग पोक्सो मोठा कायदा लागतो. 20 वर्षापर्यंत फक्त हाय म्हणणं 20 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते. आता वय किती आपलं 18, 19, 20 वर्ष शिक्षा झाली तर लग्न गेलं, पोलीस गेली, डायरेक्ट 40व्या वर्षी बाहेर. त्यामुळं खूप स्ट्रिक्टली घ्या. हे पहा, आपण शिवाजी महाराजांचा त्या अफजल खानाची खबर उद्ध्वस्त करायला निघालो, पण शिवाजी महाराजांच्यातले आपल्याला किती गुण आहेत? शिवाजी महाराजांच्या मध्ये आपल्याकडे किती गुण आहेत? एखादी मुलगी समोरनं दिसली, एकटी जाते, रात्रीचे 7:30 वाजले, अंधार थोडा पडलाय, आपल्या मनात काय भावना आहे ते सांगा. मग आपण शिवाजी महाराज व्हायचं नंतर बघू. शिवाजी महाराजांनी तर त्या महिलेचा सत्कार केला होता, साडी चोळी केली होती. साडी चोळी कुणाला करतात? बहिणीला, आपल्या घरात आपल्या मुलींना किंवा बहिणीला. तेवढं मोठं मन आहे का आपलं? आपण नुसता जोश मध्ये अफजल खान आमचा शत्रू आहे, औरंगजेब शत्रू आहे एवढंच आपल्याला शिकवलं. पण शिवाजी महाराजांचे जे गुण होते ते आपण आत्मसात नाही केले. 7:30 वाजता संध्याकाळी एखादी मुलगी एकटी निघाली, काय करतो आपण? आपल्या मनात काय येतं? तिला घरी सोडावं येत आहे, तुझा गैरफायदा कसा घेता येईल? तर मित्रांनो, कायदा तर आहे, तीच त्या ठिकाणी तुमची बहीण असते तर तुम्ही काय अपेक्षा करता? कुणीतरी सज्जन माणसाने तिची मदत करावी. तिला तुम्हाला फोन करून सांगितलं, अरे दादा माझी असं आडव्या रस्त्याला गाडी बंद पडल्या किंवा सायकल पंक्चर झाल्या, मी यायला लागलो, रिक्षा बंद पडली, रिक्षावाला मला सोडून गेला आणि मी एकटीच आहे. तुम्ही काय अपेक्षा करता? कुणीतरी सज्जन भेटावा. तो सज्जन दुसऱ्याच्या बहिणीच्या बाबतीत तुम्ही का असू नये? दुसऱ्याच्या बहिणीच्या बाबतीत तुम्ही का असू नये? हा विचार करा. आपल्यावर जे संस्कार झाले, कुठल्या आईने शिकवलं का रस्त्याने जाणार एका मुलीला छेड, तिला मदत कर म्हणून शिकवलं ना? कुठल्या गुरुजनांनी शिकवलं आपल्याला? शिवाजी महाराजांचे किंवा आपले जे थोर पुरुष आहेत ज्यांची आपण शिकवण घेतो, त्यांच्या शिकवणमध्ये काय आहे? परस्त्री नाते संस्कार. शिवाजी महाराजांना कुणी अडवलं असतं? तिला जर आपल्या जनानखान्यामध्ये, पूर्वी तो शब्द प्रसिद्ध होता, आता ज्याच्यात जनानखान्याला शब्दच नाही, सामील करून घ्यायला राजे होते. विरोधात कुणाची बोलायची हिंमत होती का? कोण अडवणार कोण होतं सांगा मला? कुणीच नव्हतं. आणि पूर्वी परंपरा होती, युद्धात जिंकलेल्या किंवा मारल्या गेलेल्या शत्रूंच्या बायका आपल्या ह्याच्यात घ्यायची परंपरा होती. तरी सुद्धा शिवाजी महाराजांनी तिचा कल्याणच्या सुभेदाराची सून ऐकलंय ना आपण शिवाजी महाराजांचा गुण घ्यायला, हा तर गुण अवश्य घ्यायला.
हे सोडून बाकी आपण फक्त शिवाजी महाराज लढले कुणाशी ते पाहतो. तिकडं नव्हतं का सैन्य हिंदूंचं? अफजल खानाच्या ह्याच्यात हिंदूंचं सैन्य नव्हतं का? शिवाजी महाराजांच्यात मुस्लिम नव्हते का? हे कसं आहे? हा एक राजकारणाचा भाग. आपण आपल्या देशासाठी मी कुणाचं देणं लागतो? माझ्या देशाचं, व्यक्तीचं नाही. मी माझ्या देशाचं सर्वभौम काय आहे? आपली राज्यघटना सर्व मी माझ्या देशाचं देणं लागतो. त्यासाठी लढायला बॉर्डरवरच जायला पाहिजे असेल. तुम्ही त्या दुसऱ्याच्या बहिणीची जरी मदत केली तरी तुम्ही देशाचं जे देणं लागतं त्यातला काही अंश परत मिळते. मी माझ्या देशाचं देणं लागतं, एवढं लक्षात ठेवा. मातृभूमीचं देणं लागतं, त्याच्यासाठी लढायला तिथं जायची गरज नाही. इथं मी प्रामाणिक राहिलो तरी खूप झालं. ठीक आहे. आज सरांनी बोलवलं, तुम्ही सर्वांनी शांततेत ऐकून घेतलं. आपले 3 विषय, मी 3 विषयावर वेगवेगळे लेक्चर देत असतो, कोणाला कोणी यायला लागेल. तर सायबर क्राईम, नवीन कायदे, आणि तिसरा विषय कोणता घेतला? व्यसन. विसरून गेलो आपण, खूप महत्वाचं आहे. आज सायबर क्राईम मध्ये तुमचे पैसे जातात आणि व्यसनामध्ये काय जातं? शरीर, स्वास्थ्य आणि जीव जातो. एकदा जीव गेला की परत आहे का जीव? एकदा जीव गेला परत आहे का? आणि व्यसनामुळं क्षणिक सुख मिळतं. आणि ते कसं असतं? ज्यांनी दारू पिली किंवा तंबाखू खाल्ली त्यांना विचारा, एकदा तंबाखू खाल्ली तर किक बसते, तेच रिपीटेड असेल तर किक बसते का? त्या किकच्या शोधात जास्त घेतो. एक बियरचा एक पेग घेता असेल तर ती पहिल्यांदा जे फील आलं ते फील येण्यासाठी पुन्हा 2 घेतो, पुन्हा 4 घेतो, पुन्हा गटरीत लोळतो. ते काय परत फील येत नाही, आयुष्याची बर्बादी होते. त्यापेक्षा ते सलमान खानचं किक पिक्चर आहे की नाही, किक दुसरीकडे शोधा, समाजसेवेमध्ये किक शोधा. तर आज या ठिकाणी बोलवलं, तुम्ही सर्वांनी इच्छेनं आणि इच्छेनं मनापासून वरकरणी ऐकलं, त्याबद्दल सर्वांचा मी आभारी आहे.